मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? फक्त साऊथचे सिनेमेच 1000 कोटी कमावतात. पण थांबा, आपल्या मराठी मातीनं असे काही हिरे दिलेत ज्यांनी कमी बजेटमध्ये बॉलिवूडला पण घाम फोडलाय. हो मित्रांनो, 4 कोटींचा सिनेमा जेव्हा 100 कोटींचा आकडा पार करतो तेव्हा त्याला नशीब नाही तर मराठी ब्रँड म्हणतात. आज आपण पाहणार आहोत मराठी फिल्म इंडस्ट्रीचे टॉप 10 ऑल टाइम ब्लॉकबस्टर्स आणि त्यांची थक्क करणारी कमाई. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओ खूप मजेदार होणार आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. नंबर 10वर आहे 2025 मध्ये आलेला दशावतार. कोकणातल्या लोककलेवर आधारित या सिनेमाने 28 कोटींची कमाई करून 2025 गाजवलं. तर नंबर 9 वर आहे 2014 मध्ये आलेला टाइमपास. दगडू प्राजूची ही लव्ह स्टोरी आठवते का? फक्त 2 कोटींचं बजेट आणि या सिनेमाची कमाई आहे तब्बल 33 कोटी. याला म्हणतात परतावा. नंबर 8वर आहे 2015 मध्ये आलेला दगडी चाळ. चुकीला माफी नाही म्हणून अंकुश चौधरीने बॉक्स ऑफिसवर 37 कोटींची शिकार केली. नंबर 7 कट्यार काळजात घुसली. शास्त्रीय संगीतावरचा सिनेमा 40 कोटी कमावतो हे फक्त मराठी प्रेक्षकच करून दाखवू शकतात. आणि नंबर 6वर आहे रितेश भाऊंचा पहिला धमाका, लई भारी. 2014 मध्ये 41 कोटी कमावून या सिनेमाने मराठीत मसाला फिल्मची व्याख्या बदलली. आता येऊया टॉप 5 कडे. नंबर 5 वर आहे नटसम्राट. नाना पाटेकर यांचा तो अभिनय आणि कुणी घर देता का घर हा संवाद. या सिनेमाने 40 ते 50 कोटींचा गल्ला जमवला. नंबर 4वर आहे 2022 मध्ये आलेला पावनखिंड. शिवकालीन इतिहासाने पुन्हा एकदा थिएटर हाऊसफुल केले आणि 43 कोटींची कमाई केली. नंबर 3 वर आहे 2022 मध्ये आलेला वेड. रितेश आणि जिनिलियाच्या केमिस्ट्रीने 75 कोटींचा टप्पा गाठला. साऊथचा रिमेक असूनही मराठी मातीचा सुगंध या सिनेमाला हिट करून गेला. नंबर 2वर आहे 2023चा सर्वात मोठा सरप्राईज, बाई पण भारी देवा. 5 कोटींच्या या सिनेमाने तब्बल 90 ते 92 कोटींची कमाई केली. जेव्हा आपल्या घरातल्या काकू मावशी एकत्र थिएटरमध्ये येतात तेव्हा असे रेकॉर्ड्स बनतात. आणि नंबर 1 वर गेल्या 10 वर्षांपासून जो अढळ बसलाय तो म्हणजे सैराट. 4 कोटींचं बजेट आणि 110 कोटींहून जास्त कमाई. नागराज मंजुळे यांनी जगाला दाखवून दिलं की कंटेंट किंग असतो. आजही या सिनेमाचे रेकॉर्ड्स तोडणं कठीण वाटतंय, पण राजा शिवाजी सारखे नवीन चित्रपट आता या शर्यतीत वेगाने धावत आहेत. तर मित्रांनो, यातला तुमचा फेवरेट सिनेमा कोणता आणि कोणता सिनेमा सैराटचा रेकॉर्ड मोडेल असं तुम्हाला वाटतं? आणि पुढचा व्हिडिओ कोणाचा पाहिजे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीची ही झेप तुम्हाला अभिमानास्पद वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कडक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.